किती जवळ ओरडतेस? शाळेतून आली ना, कपडे बदल, मी तुला खायला देते. त्या का सोड, आधी तू इथे बस. अगं आई, आमच्या शाळेत निबंध लिहायची एक स्पर्धा आहे आणि शिक्षकांनी आम्हाला आई वडिलांवर एक निबंध लिहायला सांगितलाय. पण मला काही सुचतच नाही मी काय लिहू. ते तू तुझ्या बाबांना सांग. ऐक नाही, जी तुम्ही माझे आई बाबा तसे तुझे पण आई बाबा असतील ना? हो, सर्वांचेच आई बाबा असतात. मग आता तू मला तुझ्या आई वडिलांची एक गोष्ट सांग. फारसं मला काही आठवत नाही, पण एक गोष्ट मात्र मला नक्कीच आठवते. ते म्हणजे माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी केलेला त्याग. त्याग म्हणजे? त्याग म्हणजे सॅक्रिफाईस. मला अजूनही आठवते माझ्या कॉलेजचा पहिला दिवस. श्रीबाई, आज कॉलेजचा पहिला दिवस आणि रिया अजून झोपून राहिली आहे. रिया, उठ चल. रिया, उठ चल. कॉलेजला जायला उशीर होईल ना. वडल हे घे ग. हे काय नाही, चपाती भाजी. मी लहान थोडी आहे, मला बर्गर हवं. बर्गर कुठून आणू मी? चपाती भाजी मी हाताने बनवलेली आहे ना, मग ती खाऊन घे ना. काय झालं? काय हवाय लाडलीला? बाबा बघा ना, चपाती भाजी. मी लहान थोडी आहे, मला बर्गर हवा. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. अरे वा, बर्गर. थँक्यू बाबा, यू आर द बेस्ट बाबा इन द वर्ल्ड. हो, बाबा बेस असणारच. लाडजी जी तुझे पूर्वज असतात. माझं कोणी ऐकतं का या घरामध्ये? तू खाऊन घे, मी बोलतो तिच्याशी. रेखा, हो रेखा, तुला माहित आहे ना का तू रागावून बसलेस? हो, मला माहित आहे. रिया जेव्हा माझ्या पोटात होती तेव्हापासून तुम्ही मला म्हणत आला आहात, लाडला किंवा लाडली असो, तिला किंवा त्याला कशाचीच कमी वासू देणार नाही. अगदी बरोबर. चल मी निघतो, मला ऑफिसला जायला उशीर होतो. रिया चल, चल. चल, बाय. चल बाय आई, मी निघते. हो. अरे लवकर लवकर तिथे पोरीला पेशंट अवस्थेत पडलेली आहे. आंटी लवकर लवकर त्या पोरी बेशुद्ध पडले. अरे, हा चेहरा तो ओळखीचा वाटतो. अरे तर रिया आहे. अरे बापरे, हे काय झालं? अरे, तिच्या आईला कॉल कर लवकर लवकर. रेखा, फोन उचल. हॅलो हॅलो. रियाचा अपघात झालाय. तू लवकर कॉलेज जवळ ये ना. काय? हो हो, आली आली. अरे बापरे, रिया. हो, मी ॲम्ब्युलन्सला कॉल लावते. काय झालं डॉक्टर, काय झालं? थांबा थांबा. तुमच्या मुलीची स्थिती अत्यंत गंभीर आहे. तिच्या डोक्यावर मार लागल्यामुळे रक्त खूप वाहून गेलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्वरित उपचार करायला लागेल. साधारण 10 लाख रुपये लागतील. ते तुम्ही आणा. अहो, कसं होणार सगळं? हो रेखा, तू त्याची काळजी करू नकोस. मी बॉस सोबत बोलून बघते.
ते आपल्याला काही ना काही मदत करते. आत येऊ का? हो ये ना. अरे मनोज ये बस बस. काय झालं? काय अडचण आहे का? हो बॉस, मला पैशांची अत्यंत गरज आहे. माझ्या मुलीचा अपघात झालाय, तिला ट्रीटमेंटसाठी 10 लाखाची गरज आहे. तिला तुम्ही मदत होऊ शकेल का? 10 लाख? हो करील ना मदत. तुम्हाला माझा नियम माहिती असेलच. एका हाताने द्यायचं तर दुसऱ्या हाताने. हो, मी तुमचे पैसे लवकरात लवकर परत देईन. नाही, तशी काही घाई नाही आहे, कारण मला माहिती आहे की तुम्ही माझे विश्वासू माणूस आहात आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही मला माझे पैसे परत द्याल ना? हो नक्की. बस तर. पण तुम्हाला कशाची काळजी? थांब, मी तुला चेक लिहून देतो. आणि हो, या कागदावर तुमची सही करा. धन्यवाद. येतो मी. बिचारा मनोज, त्याला काय माहित हे कागद कशाचे आहे. ओ बरं इकडे मनोज अब्दुल डिकोस्टा यांचं घर कुठे? हे काय हेच ते घर? मनोज अब्दुल डिकोस्टा. हो मीच तो. घरी पत्र आलेलं आहे. इथे सही करा ना. धन्यवाद. हो रेखा, हो रेखा. हो आणि काय झालं? अहो काय झालं? असं काय नाही या पत्रामध्ये. द्या जरा मला. ओ हे काय? या पत्रात असं कसं लिहिलेलं आहे की 20 लाख परत करावे लागतील? तुम्ही तर 10 लाख घेतलेले ना? हो, आपलं घर गिरवी कधी ठेवलेलं होतं? आणि हे काय? 20 लाख परत केले नाही तर आपलं घर. अहो बोला, काहीतरी बोला. गप गो रेखा, गप. काय सांगू तुला? ज्या माणसाला मी देव माणूस समजलो त्यानेच माझा विश्वासघात केला. हरलो मी, हरलो. कसं करणार सगळं? अहो सांभाळा स्वतःला. तुम्ही त्याची चिंता करू नका. मी आहे ना, मी बघते काय करायचं आहे ते. अहो जर जर माझ्या आईने मला दिलेले जे दागिने आहेत ते विकले तर? काय? पण ते ते तुझ्या आईची शेवटची आठवण होती ना? हो मला माहिती आहे, पण तेव्हा मौल्यवान आपली पोरी आहे ना, तिच्यासाठी काय पण. तुम्ही इकडेच थांबा, मी दागिने घेऊन येते. वेग घ्या.
अशा प्रकारे माझ्या आईने तिच्या आईची शेवटची आठवण माझ्यासाठी विकून टाकली. त्यावेळी खरंच माझ्या आईबापांनी खूप मोठा त्याग केला. हा त्याग मी कधीच विसरू शकत नाही.